नमस्कार. रोज रोज तीच भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर नक्की करून पहा चपाती सँडविच. आणि तेही घरात असलेल्या साहित्यात तयार होणारे हे सँडविच आहे. अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर हे सँडविच बनवण्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि किसणीच्या मदतीने व्यवस्थित असे किसून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बटाटे स्मॅश करूनही घेऊ शकता. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर बारीक चिरलेलं गाजर, त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते या बटाट्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर हे मिश्रण चटपटीत होण्यासाठी इथे यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करायचे आहे. तर इथे मी मिरची पावडर ॲड केलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा चाट मसाला, तसेच थोडीशी काळी मिरी पावडर घेतलेली आहे. तसेच 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे. तसेच यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तसेच थोडीशी बारीक शेव घेतलेली आहे. तर हे सर्व ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे स्टफिंग व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक चपाती घेतलेली आहे आणि त्या चपातीवर काय केलेलं आहे की पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचप अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि या चपातीवर एकसारखं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे सँडविच चटणी असेल किंवा शेजवान चटणी असेल तर तीही तुम्ही इथे यूज करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. टोमॅटो केचप आणि पिझ्झा सॉस लावून झाल्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते हलक्या हाताने सगळीकडे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. खूप जाड असा थर द्यायचा नाही तर पातळच थर या चपातीवर पसरून घ्यायचा आहे. काय होतं, खूप जर जाड थर केला तर हे सँडविच खूप हेवी होईल, त्यामुळे एकदम पातळ थर द्यायचा आहे आणि व्यवस्थित एकसारखं पूर्ण चपातीवर हे पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर मी पिवळी शेव ॲड केलेली आहे. तसेच यावर मी मेयोनीज ॲड करणार आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही यूज केले तरीही चालेल. तसंही हे सँडविच खूप छान लागतं, परंतु इथे मेयोनीजमुळे काय होतं की हे सँडविचची चव अजून इन्क्रीज होते. त्यामुळे इथे मी पूर्ण ह्या चपातीवर व्यवस्थित असं मेयोनीज पूर्णपणे पसरवून घेणार आहे. त्यानंतर दुसऱ्या चपातीला हे आतल्या साईडने पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे आणि चपाती वरच्या साईडने ठेवून हलकासा दाब द्यायचा आहे, म्हणजे सँडविच व्यवस्थित तयार होतं. तर इथे आता आपल्याला सँडविच भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चपाती तव्यावर ॲड करायची आहे. तर सँडविच भाजण्यासाठी इथे मी बटर वापरत आहे. तुम्ही तूप किंवा तेलही वापरू शकता. तर इथे तवा हलकासा गरम करून घ्यायचा आहे, खूप गरम करायचा नाही आहे. काय होतं, जर तवा खूप गरम केला तर चपाती करपली जाते आणि हवं तसं हे सँडविच क्रिस्पी होणार नाही. त्यामुळे हलकासा तवा गरम करून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 1 ते 1.5 मिनिटांनी उचकून पाहिजे आहे. जरा लालसर झाले की मग पलटी करायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला खालून तांबूस रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी हे सँडविच व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला हे सँडविच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर सुरीच्या मदतीने याचे मी 4 भाग इथे करून घेतलेले आहेत. तर इथे मी चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही टोमॅटो केचपही यूज करू शकता. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही कडेला ही चटणी व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी पिवळी शेवई घेतलेली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं ह्या शेवने हे सँडविच कोट करून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायलाही कुरकुरीत लागतं. तर 4 हे सँडविचला अशाच प्रकारे व्यवस्थित असं चटणी आणि शेव लावून घेतलेली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू. मला कमेंट करून नक्की सांगा की सँडविच कसे तयार झालेले आहे. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल, जेव्हा जेव्हा मी अशा सोप्या व हेल्दी रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.